तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आपण जात आहोत वागेश्वर मंदिराला. तर भेटू आपण मंदिरामध्ये. तर चला. तर मित्रांनो, हे आहे वाकडचं सिग्नल आणि कसबे चौक. तर आपल्याला जायचे सरळ भोसरी कोण जायचं आपल्याला, नाही का? तर नाही मित्रांनो, हे आहे नाशिक फाटा. तर आपण एक भोसरी आहे, नाही का, एक 5-6 किलोमीटर राहिलेले भोसरी. तर आपला एक मित्र येणार आहे इथं. बघू किती वेळा येते. आपण पण जाऊ आता नाशिक फाटीचे थोडं पुढे जाऊ. आपल्या मित्राला झालेलं कॅन्सल. तर मी प्रवीणच जाणार आहेत. बघू काय विषय आहे त्याला काहीतरी काम आले त्यामुळे कॅन्सल केलं, नाही का? तर जाऊ आपण दोघं. ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भोसरीमध्ये. तर आपल्याला दिघीमधनं जायचे, कारण पुढं मामा असं त्यामुळे आपल्याला दिघीमधूनच जायचे, नाही का? तर मित्रांनो, हे आहे भोसरीचा करमन. तर मित्रांनो, आपण आहे दिघीमध्ये. एक 5 मिनिटाच्या अंतरा गेला की रॉयल अभिदादाची शाखा आहे, नाही का? रॉयल मेंचर. 2 मिनिटं येईन, नाही का? तर मित्रांनो, आपण आलेलो आहे दिघीमध्ये, नाही का? तर इथं समोर आलं ना, रॉयल मेन्सवरची शाखा आहे अभि गायकवाडची. दिघीमध्ये आले ना, दाखव शाखा. अभि गायकवाड एक. तर मित्रांनो, हा आहे आळंदी रोड. मित्रांनो, हे आहे चरोली फाटा. आपल्याला जायच्या राईटला येत नाही. तर ते मंदिर आहे वागेश्वर मंदिर आहे. फायनली घेतलेलं आहे राईट घेतलेलं आहे, सॉरी. मित्रांनो, आपण गाडी पार्क केली तर आपल्याला जायचे वरती. तर भेटू झाला मंदिर. मित्रांनो, पब्लिक बघू शकता इथे. तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची समोर तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम चालू आहे. बघू शकता दर्शनासाठी. तर मित्रांनो, मी आणि आपला कॅमेरामॅन आला तर प्रवीण. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तर बघू शकता पब्लिक. तर ही आहे पाठीमागची आहे पाण्याची टाकी. आपला कॅमेरामॅन आहे प्रवीण. भेटू आपण. रिटर्न जायचं आपल्याला. दर्शन वगैरे झाले. दर्शन बघू, परत येऊ नेक्स्ट टाइम. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला? असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. धन्यवाद.